नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर लेक्चर नंबर 30 and we're discussing the previous year questions. The first one is from the Maharashtra CET 2019 and the second one is from the AIPMT 2015. बघा, पहिला क्वेश्चन जो आपण लास्ट व्हिडिओ लेक्चर डिस्कस केला होता 29 एनर्जी ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, त्याचवर हा डिपेंड क्वेश्चन आहे. फक्त तिथं काय आहे ना, जी काही कायनेटिक एनर्जी लॉस झाली होती आणि पोटेन्शियल जी गेन झाली होती, तर जो काही कायनेटिक एनर्जी लॉस करणारा ऑब्जेक्ट होता तो सॉलिड स्पिअर होता. त्याच्यामुळे सॉलिड स्पिअर रोलिंग मोशन परफॉर्म करतो. इथे ब्लॉक ऑफ मास दिलेला आहे, तो रोलिंग मोशन परफॉर्म करत नाही. त्याच्यामुळे जो काही सेकंड पार्ट होता कायनेटिक एनर्जी ड्यू टू द रोटेशनल मोशन, तो इथे आपल्याला नको आहे, म्हणजे आपल्याला त्याची गरज नाही. ओके, जस्ट वी वॉन्ट द कायनेटिक एनर्जी ड्यू टू द लिनियर मोशन. ओके, म्हणजे तो पार्टच आपला कॅन्सल झाला आहे, त्याच्यामुळे इथे कॅल्क्युलेशन्स अगेन सिम्पल झालेले आहे. क्लिअर. चला बघा, आपल्याला काय विचारलं आहे. पहिला न्यूमेरिकल नंबर फर्स्ट बघा. आता ए ब्लॉक ऑफ मास एम, हा ब्लॉक मूविंग ऑन अ फ्रिक्शनलेस सरफेस कोलाइड्स विथ अ स्प्रिंग कॉन्स्टंट के अँड कॉम्प्रेस थ्रू अ डिस्टन्स एक्स. द मॅक्सिमम मोमेंटम ऑफ द ब्लॉक आफ्टर द कोलिजन. हीच डायग्राम दिलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला डायग्रामची काही गरजच नाही. हा ब्लॉक ऑफ मास आहे, फ्रिक्शनलेस सरफेस आहे, ही स्प्रिंग दिलेली आहे. या स्प्रिंगला तो ब्लॉक काय झाला, कोलाइड झाला, त्याच्यामुळे स्प्रिंग काय झाली, कॉम्प्रेस. ओके, या डिस्टन्सनी, समजा एक्स डिस्टन्सनी, हा इनिशियली मास इथे होता, नंतर मास इथे आला, ती स्प्रिंग टोटली काय झाली, कॉम्प्रेस. आपल्याला विचारला आहे मोमेंटम, मॅक्सिमम मोमेंटम, त्याला विचार मॅक्सिमम मोमेंटम आफ्टर कोलिजन. याच्या लक्षात बघा, मॅक्सिमम मोमेंटम फाइंड आउट करायचा. मोमेंटमचा फॉर्म्युला आहे वेलॉसिटी इंटू मास इंटू वेलॉसिटी. ओके, मग हा जो काही वेलॉसिटी पाहिजे ती पण कशी पाहिजे, मॅक्सिमम. ओके, मास तर मॅक्सिमम नाही राहू शकत ना. मास जो काही ब्लॉक दिलेला आहे आपल्याला, तो तर मॅक्सिमम नाही राहू शकत. मग आपल्याला जर मॅक्सिमम जर मोमेंटम फाइंड आउट करायचे असेल तर आपल्याला मॅक्सिमम काय फाइंड आउट करायला लागणार, वेलॉसिटी. काय फाइंड आउट करणार, वेलॉसिटी. चला, काही हरकत नाही. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. ओके, अकॉर्डिंग टू द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, अकॉर्डिंग टू द conservation of energy, okay, the loss in, okay, kinetic energy हा लॉस करणार आणि पोटेन्शियल एनर्जी स्प्रिंग काय करणार, गेन. ओके, गेन इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ स्प्रिंग इक्वल्स टू लॉस इन कायनेटिक एनर्जी ऑफ ब्लॉक whose mass m. ठीक है, हाफ के एक्स स्क्वेअर इक्वल्स टू हाफ एम व्ही स्क्वेअर. आता ही जी काही वेलॉसिटी आहे ती कशी राहणार, मॅक्सिमम. ओके, बघा 1/2 गेट कॅन्सल. आपल्याला वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे, देअरफॉर के एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय मास इक्वल्स टू व्ही स्क्वेअर, मॅक्सिमम. चला, काही ठीक आहे. आता आपल्याला बघा काय काय गोष्टी दिलेल्या आहे. ओके, म्हणजे आपल्याला कोणत्याच प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज, जसं के स्प्रिंग कॉन्स्टंट, एक्स इज डिस्टन्स अँड एम इज द मास ऑफ दॅट ब्लॉक. ओके, आणि आपल्याला कोणत्याच प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीच्या व्हॅल्यूज नाही दिल्या. त्याच्यामुळे जो काही आपल्याला ऑप्शन येणार आहे तो इन टर्म्स ऑफ फिजिकल क्वांटिटी येणार आहे. तुम्ही एकदा ऑप्शन बघा, इन टर्म्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आहे, न्यूमरिकल फॉर्मॅटमध्ये आहे का, नाही. का बरं नाही आहे, कारण की कोणत्याच फिजिकल क्वांटिटीची व्हॅल्यू नाही दिलेली आहे. त्याच्यामुळे जो काही आपल्याला ऑप्शन येणार आहे तो इन टर्म्स ऑफ फिजिकल क्वांटिटी येणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथनं आपल्याला फक्त वेलॉसिटी फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर वेलॉसिटी, मॅक्सिमम वेलॉसिटी इक्वल्स टू, बघा आपल्याला स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करायचं आहे. ठीक आहे, एक्सचा स्क्वेअर, एक्सचा रिमेन राहिला आणि इथे काय झाला, स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम, म्हणजे रूटच्या हा एक्स बाहेर आहे. ही वेलॉसिटीची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड पुट करायची आहे. देअरफॉर मॅक्सिमम मोमेंटम इक्वल्स टू वेलॉसिटीची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम इंटू एक्स इंटू मास. ओके, आता हा मास आणि हा मास आपल्याला याचं काही ना काही कॅल्क्युलेशन्स करावं लागेल. ओके, बघा इथं दोन ऑप्शन्स तर ऑटोमॅटिक कॅन्सल झाले. एक्स रूटच्या आतमध्ये दोन ठिकाणी आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे, त्याच्यामुळे या दोनपैकी एक ऑप्शन राहणार. ठीक आहे, बघा आता हा जो काही मास आहे हा जर रूटच्या आतमध्ये जर राहिला तर हा एम स्क्वेअर झाला आणि के डिवायडेड बाय एम.
1m गेट कॅन्सल, इथं x शिल्लक राहिला, 1m गेट कॅन्सल, देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ km into x. This is maximum momentum of that block whose mass is m after the collision. Square root of k into m, k किंवा square root of mk into x. Therefore option number first one is the correct one. याच्या लक्षात इथं मी वेलोसिटी का बरं फाइंड आउट करत बसलो नाही. ऑप्शनमध्ये आपल्याला असं दिसून राहिलं की जो काही ऑप्शन येणार आहे तो इन टर्म्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आहे, त्याच्यामुळे त्याला कन्वर्ट करण्यात किंवा त्याच्यात न्यूमरिकल व्हॅल्यू दिलेलीच नाही आहे, त्याच्यामुळे त्या भानगडीत पडण्याची आवश्यकताच नाही. ठीक बघा, अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता, म्हणजे काय म्हणू शकतो, ट्राय करून हा सोल्युशन अशा प्रकारे तुम्ही ऑप्शनकडे पोहोचू शकता तुम्ही क्लिअरली. ठीक आहे, चला आपण सेकंड पॉज करून नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द न्यूमेरिकल नंबर सेकंड, मोमेंटम. मोमेंटमचं युनिट पण समजा त्यांनी युनिट तर विचारलं नाही, परंतु युनिट माहीत राहिलं. मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलॉसिटी, मासचं युनिट किलोग्राम, वेलॉसिटीचं मीटर पर सेकंड. दॅट्स इट. ओके, सिम्पल आहे. इथे तर काही युनिटची भानगड ठेवली नाही त्यांनी, परंतु ठेवली तर आपल्याला लिहावं लागणार. ए पार्टिकल इज एक्झिक्युटिंग SHM, इट्स मॅक्सिमम ॲसेलरेशन इज अल्फा अँड मॅक्सिमम वेलॉसिटी इज बीटा, देन इट्स टाइम पिरियड ऑफ व्हायब्रेशन विल बी. ठीक आहे, टाइम पिरियड आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं आहे. ठीक आहे, एक पार्टिकल आहे तो SHM एक्झिक्यूट करतो, निगेटिव्ह, ओके, मीन पोझिशन, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पॉईंट, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पॉईंट, SHM परफॉर्म करतो. ओके, मॅक्सिमम ॲसेलरेशन दिला आहे ए ओमेगा स्क्वेअर. ओके, त्याला डिनोट केले त्यांनी अल्फा. एखादा पार्टिकल जेव्हा SHM परफॉर्म करतो त्याचा मॅक्सिमम ॲसेलरेशनचा फॉर्म्युला काय, मॅक्सिमम ॲसेलरेशन ए ओमेगा स्क्वेअर. मॅक्सिमम ॲसेलरेशन त्यांनी कशाने डिनोट केली, अल्फा. त्यानंतर त्यांनी मॅक्सिमम वेलॉसिटी दिलेला आहे आपल्याला. ओके, मॅक्सिमम वेलॉसिटी किती राहते, v इंटू ओमेगा, त्यांनी कशाने डिनोट केला आहे, बीटाने. सिम्पल आहे. पार्टिकलला SHM परफॉर्म करतो, मग पार्टिकल SHM परफॉर्म करतो, तर तो जेव्हा पार्टिकल SHM परफॉर्म करतो त्याच्यासाठी मॅक्सिमम ॲसेलरेशनचा फॉर्म्युला ए ओमेगा स्क्वेअर. परंतु त्यांनी म्हटलं की मॅक्सिमम ॲसेलरेशन तुम्हाला कशाने डिनोट करायचं आहे, अल्फा. तुम्ही म्हटलं तसं. पार्टिकलचं मॅक्सिमम वेलॉसिटी किती राहते, ए ओमेगा नाही, ए ओमेगा. मग मॅक्सिमम वेलॉसिटी कशाने डिनोट करा म्हटलं, बीटा. काही हरकत नाही. आपल्याला काय विचारलं त्यांनी, टाईम पिरियड. काय विचारलं आपल्याला, टाईम पिरियड. काही हरकत नाही. बघा आता आपण काय करू, मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट, मेक इट इक्वेशन नंबर सेकंड. ओके, बघा आता आपल्याला जर टाईम पिरियड फाइंड आउट करायचा आहे, टाईम पिरियडचा फॉर्म्युला आहे T=2π/ω. टाईम पिरियडचा फॉर्म्युला आहे T=2π/ω. एखादा पार्टिकल जर SHM परफॉर्म करत आहे तर त्यासाठी टाईम पिरियडचा फॉर्म्युला 2π आर्बिट्ररी कॉन्स्टंट. म्हणजे मला जर टाईम पिरियड फाइंड आउट करायचं असेल तर ओमेगा फाइंड आउट करा. या दोन इक्वेशनवरून ओमेगा फाइंड आउट करू शकतो का, करू शकतो. बघा, इक्वेशन 1 इक्वेशन 2 दोघांमध्ये एक आहे कॉमन, ओमेगा स्क्वेअर, इथं ओमेगा, 1 ओमेगा काय होते, कॅन्सल. ओके, म्हणजे ओमेगा शिल्लक राहतो. इक्वेशन 1 डिवायडेड बाय जर इक्वेशन 2 केलं, ओके, इक्वेशन 1च्या लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला अल्फा, इकडे आहे बीटा. इथे ए ओमेगा स्क्वेअर आहे, इथे ए ओमेगा आहे. बघा, ए गेट कॅन्सल, 1 ओमेगा गेट कॅन्सल, देअरफॉर अल्फा डिवायडेड बाय बीटा इक्वल्स टू ओमेगा. म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू किती आली, अल्फा डिवायडेड बाय बीटा, बीटा वर गेला, 2 times बीटा डिवायडेड बाय अल्फा. दिस इज द टाइम पिरियड ऑफ अ पार्टिकल while performing SHM. 2π बीटा डिवायडेड बाय अल्फा. देअरफॉर द ऑप्शन नंबर फर्स्ट वन इज करेक्ट. टाइम पिरियड आहे, त्याच्यामुळे त्याचा जो काही युनिट राहणार तो काय राहणार, सेकंड. इथे त्यांनी दिलेलं नाही, काही हरकत नाही, सगळ्या गोष्टी रिमाइंड करायचं. सिम्पल होता. ओके, जस्ट जनरल फॉर्म्युला यूज केला, ओमेगा फाइंड आउट करायचा आहे. मग दिलेल्या कंडिशन्सवरनं मी ओमेगा इझिली फाइंड आउट करू शकतो इन टर्म्स ऑफ अल्फा अँड बीटा. तुम्ही जर सगळे ऑप्शन जर बघितले तर इन टर्म्स ऑफ अल्फा अँड बीटा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला गोष्ट क्लिअर झाली पाहिजे का जो काही ओमेगा फाइंड आउट करायचा आहे इन टर्म्स ऑफ अल्फा बीटा आला पाहिजे. दॅट्स इट. आणि इक्वेशन 1 इक्वेशन 2 मध्ये तो येतोच. याला अशा प्रकारे तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. नक्कीच 101% यू विल गेट द solution of that particular numerical. So thank you for watching. See you in the next video.